श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं, गुरु भक्तांचं आणि सर्व सज्जनांचं चेतना प्रवाह या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गेल्या वेळेस आपण सोलापूरच्या सुनीताताईंचा स्वामी अनुभव आपल्या चॅनलवरती टाकला होता आणि त्याला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिलात, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. तर आजच्या स्वामी अनुभवाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण जळगाव जामनेर येथील गौरीताई जावळे यांचा स्वामी अनुभव ऐकणार आहोत. तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला माझी एक छोटीशी विनंती आहे, ती म्हणजे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त याला शेअर करा. हा स्वामी अनुभवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला अवश्य कळवा. चला तर मग आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा जो आपल्याला स्वामी अनुभव आलेला आहे त्या स्वामी अनुभवाला आता सुरुवात केली तरी चालेल. तर आजचा अनुभव आपल्याला ज्या ताईने पाठवलेला आहे त्या ताई जामनेरच्या आहेत, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून आहेत आणि ते सध्या कामानिमित्त गुजरातमध्ये सुरत येथे राहतात. सुरतमध्ये एका फॅक्टरीमध्ये, एका कंपनीमध्ये त्यांचे पती कामाला आहेत त्या ठिकाणी. तर त्यांनी जी घटना आपल्याला सांगितलेली आहे ती अत्यंत आपल्या हृदयाचे ठोके थांबवण्यासारखी घटना आहे. अत्यंत भयंकर घटना घडलेली आहे. तर ही घटना जी आहे ही 2014 मध्ये घडलेली घटना आहे. 2014 मध्ये एप्रिल महिना चालू होता आणि एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्या भाचीचं लग्न होतं. म्हणजे जे ताई आहेत त्यांच्या नणंदेच्या मुलीचं लग्न होतं. तर लग्न म्हटलं की भरपूर कामं असतात, त्यामुळे ते एक महिनाभर अगोदरच आपल्या गावी आलेले होते. ते दोन्ही लहान मुलांना घेऊन सोबत जामनेरला आलेले होते सुरतवरून. तर त्यांची जी नणंद आहे त्यांना पण त्याच गावामध्ये दिलेलं आहे, सासर माहेर त्यांचे एकाच ठिकाणी असं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ताईने असं सांगितलं की गावी येऊन त्यांना 7-8 दिवस काहीतरी झालेले होते आणि दररोज लग्नाची घाई गोंधळ, सगळ्या घरात गडबड चालू होती. जमवाजमू करणं, अमुक तमुक, कोणाला बोलवायचं, कोणाला कपडे, काय अमुक तमुक सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या अशा बऱ्याच. तर पुढे ताईंनी जी घटना आपल्याला सांगितलेली आहे त्या घटनेमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पूर्ण दिवसभर सगळी धावपळ चालू होती, घरातली कामं, पाहुणे आलेले वगैरे सगळ्या गोष्टी, आणि रात्री सर्व आटोपून जेवण वगैरे करून भांडे वगैरे धुवून त्यांनी सगळं हे केलं. आणि रात्री सर्वजण एकत्र बसलेले होते जेवण झाल्यानंतर आणि त्यांच्या चर्चा चालू असताना फोन आला त्यांना. रात्री 9च्या सुमारास त्यांना काहीतरी फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी फोन घेतला. फोन घेतल्यानंतर त्यांनी पुढे जे काय ऐकलं फोनवरती ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते ज्या ठिकाणी उभे होते ना फोनवरती बोलत त्याच ठिकाणी ते खाली बसले. इतका धक्का त्यांना बसला. तिकडून जी व्यक्ती बोलत होती ती व्यक्ती त्यांच्याच पतीच्या कंपनीमध्ये त्यांच्यासोबत काम करणारी व्यक्ती होती आणि त्यांनी तो फोन केलेला होता. आणि त्या व्यक्तीने सांगितलं की नाईट शिफ्ट चालू होती. नाईट शिफ्ट चालू असताना असा एक गोंधळ झालेला आहे आणि काहीतरी गडबड होऊन, काहीतरी चकमक होऊन तुमच्या पतीला इलेक्ट्रिक शॉक बसलेला आहे आणि ताबडतोब त्यांना ते हे केलेलं आहे. पण तरी पण मोठा झटका त्यांना बसलेला आहे आणि त्यांना आम्ही ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे सध्या. पण डॉक्टरांनी अत्यंत सिरियस सांगितलेलं आहे. आम्ही सध्याला हॉस्पिटलमध्येच आहोत त्यांच्यासोबत आणि तुम्ही काहीही करा आणि तात्काळ तिथून गावाकडून तुम्ही सुरतला येण्याचा प्रयत्न करा. खूप सिरियस आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. हे ऐकल्यानंतर ताईंच्या डोळ्यापुढं अंधार यायला लागले. काय करावं त्यांना कळलं नव्हतं आणि त्यांच्या हातापायातून त्राण गेल्यासारखं झालं आणि ते उभे होते त्याच ठिकाणी खाली बसले. आणि दुसऱ्याच मिनिटाला त्यांच्या हृदयामध्ये अशी प्रेरणा व्हायला लागली की आपण ताबडतोब आता स्वामी महाराजांना ही गोष्ट सांगणं आवश्यक. आणि त्या जिथं होत्या तसेच उठल्या. त्यांच्याच गावामध्ये स्वामी महाराजांचं एक छोटंसं मंदिर आहे, त्या ठिकाणी ते गेले रात्री आणि त्या ठिकाणी जाऊन स्वामी महाराजाला त्यांनी दिवा लावलं. त्या ठिकाणी दर्शन घेतलं स्वामी महाराजांचं आणि स्वामी महाराजांना त्यांनी प्रार्थना केली. त्या ठिकाणी प्रार्थना करून स्वामी महाराजांना सांगितलं की आता ह्या प्रसंगातून माझ्या पतीला कसं बाहेर काढायचं ते तुम्ही जाणता, मला माहिती नाही काही, मी पूर्णपणे माझ्या हातात तर काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही, मी एवढं लांब आहे सध्या. आणि त्या ठिकाणी जर अशी घटना घडलेली असेल, माझा पती, माझं कुंकू जर त्या ठिकाणी मृत्यूला झुंज तोंड देत असेल तर आता तुम्ही त्याचं रक्षण करा. तुम्ही चराचरात व्याप्त आहे, तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही. मग आता मला तुम्ही सहाय्य करा आणि माझ्या पतीला या संकटातून बाहेर काढा. आयुष्यभर मी तुम्हाला काही मागणार नाही, फक्त माझं एवढंच एक मागणं तुमच्या चरणावरती आहे. असं म्हणून ते स्वामींच्या चरणी डोकं ठेवून रडायला लागले आणि त्यांनी स्वामींना एवढंच मागितलं त्या ठिकाणी
की आयुष्यभर मी तुमची सेवा करत राहीन, कधीच काही मागणार नाही, फक्त माझ्या पतीला तुम्ही ह्याच्यातून बाहेर काढा. आणि त्या ठिकाणी जी घटना घडलेली होती, संध्याकाळी 7 वाजता त्यांची नाईट शिफ्ट सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर ते 7 वाजता कंपनीत गेले. पुढं जे काय होतं थोडंफार चहा पाणी वगैरे घेतलं त्याने, थोडं मित्राशी गप्पा मारून आपल्या कामावरती गेले. ते इलेक्ट्रिशियन म्हणून ते काम करतात त्या ठिकाणी. आणि अचानक त्यांच्या कंपनीमधील 2 मशिनी बंद पडल्या असं कामगारांनी त्यांना सांगितलं. आणि त्याने ते त्या ठिकाणी जाऊन चेक केलं तर त्या ठिकाणी काही समस्या नव्हती. मग मेन पॅनल ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काही गडबड झाली किंवा पाहण्यासाठी ते एकटेच गेले त्या ठिकाणी. आणि त्या इलेक्ट्रिक रूममध्ये दुसरं कोणी नव्हतं त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस ते पाहण्यासाठी म्हणून तिथे गेले त्यावेळेस आणि त्या ठिकाणी काहीतरी करत असताना त्यांचा हात चुकून एका तारेला लागला त्या ठिकाणी. आणि कंपनीमध्ये ज्या मशिनी असतात त्या मशिनी 3 फेजवरती चालणाऱ्या असतात, म्हणजे जवळपास व्होल्टेज 440 व्होल्ट असतं त्या ठिकाणी. आणि 440 व्होल्टचा झटका त्यांना जवळपास 5 ते 6 सेकंदापर्यंत लागला, की 1 ते 2 सेकंद लागला किंवा 3 सेकंद लागला तर एखाद्या वेळेस व्यक्ती त्याच्यातून वाचू शकतो. 3 सेकंदाच्या पुढे जर 5 ते 6 सेकंदापर्यंत जर झटका लागला तर वाचण्याची शक्यता खूप कमी असते. जागेवर सुद्धा मृत्यू होतो व्यक्तीचा. जागेवरती त्याचं हृदय बंद पडतं, श्वास थांबतात त्याची पूर्ण, स्नायू सगळे आकडतात, तो स्वतःला सुद्धा वाचवू शकत नाही त्याच्यातून. तर 440 व्होल्ट म्हणजे अत्यंत तीव्र झटका सुद्धा. आणि त्यांना 5 ते 6 सेकंदापर्यंत हा झटका बसलेला आहे. करंटचा प्रवाह त्यांच्या शरीरातून गेला. आणि ज्यावेळेस त्यांना तो झटका लागला त्यावेळेस त्यांनी भयंकर जोरात आरोळी ठोकली. आणि आरोळी ठोकल्यानंतर थोडीशी शुद्ध त्यांच्यामध्ये होती, त्यावेळेस ते स्वामी 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 असं म्हणत होते. आणि एक चमत्कार झाल्यासारखी एक गोष्ट अशी घडली की त्या परिसरामध्ये कुणीच नव्हतं त्या ठिकाणी. ज्यावेळेस त्यांना करंट लागलं त्यावेळेस ते एकदम जोरात ओरडले, खूप जोरात ओरडले ते. पण मशिनी चालू असल्यामुळे कंपनीमध्ये कोणालाही ते ऐकू गेलं नाही. आणि पुढं अशी गोष्ट घडली की त्या ठिकाणी एक कामगार कुठेतरी बाहेर पाणी पिण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी जात होता तिथून. आणि त्यांनी जाता जाता पाहिलं फक्त तर त्यांना असं दिसलं की ते लटकून बसलेले त्या ठिकाणी पॅनल जवळ. आणि हळूवार आवाज येतोय स्वामी स्वामी म्हटल्यासारखा. तर ते सर्व पाहिल्यानंतर त्या कामगाराने ताबडतोब अत्यंत चलाकीनं हिंमत केली, धाडस बांधली आणि तो त्या रूममध्ये घुसला आणि जाऊन मेन स्विच बंद केले त्याने. आणि त्या ठिकाणी पॅलेटच्या फळ्या वगैरे काहीतरी पडलेल्या होत्या, त्यातून एक फळी त्याने घेतली आणि दादांना बाजूला केलं. त्याने त्या पॅनेलपासून बाजूला केलं आणि दादा जमिनीवरती पडले. आणि अजिबात वेळ न घालवता त्या कामगारांनी कंपनीतल्या सर्व लोकांना आवाज देऊन त्या ठिकाणी बोलावून घेतलं. कंपनीतले सर्व लोक पण त्या ठिकाणी आले. त्यांच्यासोबत जे दुसरे इलेक्ट्रिशियन काम करणारे होते 1-2 ते पण त्या ठिकाणी आले. त्यांनी सर्व बघितलं आणि परत स्विच ऑन केलं, त्यांना बाहेर काढलं तिथून. आणि अजिबात 1 सेकंद सुद्धा वेळ न घालवता त्याने ॲम्ब्युलन्स बोलावून घेतलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांनी सुरतमधल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले त्यांना. आणि घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टरने ज्यावेळेस त्यांना अतिदक्षता विभागामध्ये घेऊन गेले डॉक्टर त्यांना, त्यावेळेस डॉक्टरने त्यांना सांगितलं की पल्स शून्य झालेले आहेत, हार्टबीट शून्य झालेले आहेत, श्वास पूर्णपणे थांबलेले, वाचण्याची शक्यता नाही. या व्यक्तीच्या आता हे शेवटची क्षण आहे, तुम्ही त्यांच्या घरच्यांना बोलावून घ्या. हे ऐकल्यानंतर त्यांच्यासोबत जे काम करणारे दुसरे इलेक्ट्रिशियन होते त्यांना एकदम धसका बसला की याची मुलं लहान लहान आहेत असून हा महाराष्ट्रातून इथं आलेला आहे काम करण्यासाठी, लेकरांच्या भविष्यासाठी. आणि एवढा चांगला व्यक्ती आहे, सात्विक स्वभावाचा, सात्विक विचाराचा व्यक्ती आहे. कधी कुणाशी 2 शब्दांना सुद्धा कधी कुणाला दुखावलं नाही का, कधी कुणाशी हेरफेर केलं नाही, कधी कुणाशी चुकून सुद्धा चुकीचा व्यवहार कधी याने केला नाही. एवढा सज्जन व्यक्ती आहे. मग त्यांना कसं तरी वाटायला लागलं. त्यांनी विनंती केली डॉक्टरना की डॉक्टर काहीही करा, आम्ही आमचे स्वतःचे पैसे लावू पण तुम्ही यांना वाचवा. डॉक्टर म्हटले ठीक आहे, आम्ही जे काय प्रयत्न करायचे ते करू आम्ही प्रयत्न. आणि पुढं त्यांची जे काय ट्रीटमेंट होती ICU मध्ये भरती केलं. पुढे जे ट्रीटमेंट होती चालू झाली ते ट्रीटमेंट. आणि त्या व्यक्तीने ताबडतोब लगेच गावाकडे फोन केला त्यांच्या पत्नीला. त्यांच्याच मोबाईलवरून त्यांच्या पत्नीचा नंबर डायल करून त्यांना कळवलं अशी अशी घटना घडली. आणि हे सर्व ऐकल्यानंतर ताई ताबडतोब वेळ न घालवता स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये पोहोचले. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वामींना प्रार्थना केली, विनंती केली स्वामी
आणि ताईंची जी स्थिती झालेली होती ती अत्यंत एकदम हृदय द्रवित करून टाकणारी स्थिती त्यांची झालेली होती. एकदम कोलमडून गेली होती ती पूर्ण. त्यांना काही सूचना झालं होतं काय करायचं ते. एकदम विवळ होऊन गेलं होतं ते. एकदम अत्यंत घायाळ अवस्था झाल्यासारखी अवस्था झालेली होती त्यांची. त्यांना काही समजणं झालं होतं काय करायचं ते. तर त्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वामींना प्रार्थना केली, स्वामींना सांगितलं. आणि या घटनेतून आपल्याला पाहायला भेटते की स्वामी काय करतात, स्वामींची शक्ती कशी काम करते, स्वामी कसे पाठीशी उभे राहतात, ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला. आणि ज्या वेळेस स्वामींना त्यांनी प्रार्थना केली, प्रार्थना करून स्वामींच्या चरणावरती तिथंच डोकं टेकून ते पडलेले होते. आणि इकडे ट्रीटमेंट चालू होती. आणि ताईंना मंदिराकडे धावत जायचं बघून ते बाकीचे सर्व त्यांच्या पाठीमागे आलेले होते त्या ठिकाणी. त्यांनी येऊन ताईंना सावरलं, ताईंना समजवलं, त्याने काय झालंय म्हणून विचारलं त्याने. मग त्यावेळेस ताईने घरच्यांना सर्वांना सांगितलं की असं प्रकार घडलेला आहे सगळं. मग बाकीच्या सर्वांनी ताईंना थोडं सावरलं, थोडं धीर दिलं त्यांना. पण ताईबरोबर जी घटना घडलेली होती त्यातून ते काही सावरत नव्हते. त्यांच्या डोळ्यापुढं सगळा अंधार दिसत होता. सगळं जीवनच संपल्यासारखं वाटत होतं त्यांना. एकदम जीव कासावीस झालेलं होतं त्यांचं. काय करावं सुचत नव्हतं त्यांना. आणि अशा प्रकारे हे सर्वजण ताईंना समजावून सांगत होते, ताईंना धीर देत होते. आणि ह्या सर्व गोष्टी घडत होत्या, ताई रडत होत्या. आणि हा सर्व गोंधळ जो आहे तो स्वामींच्या मंदिरात चालू होता. आणि त्या ठिकाणी हे सर्व चालू असताना एक लहान मुलगा तिथून आलास गर्दीतून आणि काकू काकू म्हणून हाक असं देत होतो. तर ताईंच्या शेजारी बसलेल्या दुसऱ्या कोणीतरी होत्या महिला, त्यांनी पाहिलं कोण हाक देते म्हणून. तर ते लहान मुलगा असं मंदिराच्या चौकटीच्या समोर थांबलेला होता आणि हात उंच करून मोबाईल असं दाखवत होता. तर त्या ज्या कोणी महिला होत्या त्यांनी ते मोबाईल घेतलं, ते पाहिलं तर ताईंच्या पतीचा नंबर होता. मग त्यांनी ताईंना सांगितलं की फोन आलेला आहे. ताईंच्या हातात दिला मोबाईल आणि ताईने स्वतःला कसं बसं सावरून फोन उचलला. त्यांना आतून असा धसका बसलेला होता की आता काय झालं. आणि फोन उचलताना त्याने खूप हृदय घट्ट करून, खूप हिंमत करून त्याने फोन उचलला होता. आणि उचलून त्याने फोन कानाला लावला आणि तिकडून तीच व्यक्ती परत बोलत होती. आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे जे हार्टबीट थांबलेले होते, हृदयाचे ठोके थांबलेले होते, त्यांचे श्वास जे थांबलेले होते. आणि त्यांनी सांगितलं की ताई चिंता करू नका. आणि त्यांचे हार्टबीट वगैरे जे थांबलेले होते आणि त्यांची जी ECG लाईन आहे ती जी फ्लॅट झालेली होती, ती फ्लॅट लाईन आता परत त्याच्यामध्ये कंपन सुरू झालेली आहे. आणि त्याने असं सांगितलं की हळूहळू ते स्वतःहून हलका हलका श्वास सुद्धा घेण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही काळजी करू नका, ट्रीटमेंट चालू आहे, फक्त तुम्ही उद्या सकाळी लवकर पोहोचा सुरतला, असं त्यांनी सांगितलं. मग त्यावेळेस त्यांच्या जीवामध्ये जीव आला, धीर पोचला त्यांना. आणि त्यांनी स्वामी महाराजांना हात जोडले. स्वामी कृपा काय असते, स्वामी कशा रीतीनं काम करतात, कशा रीतीनं पाठीशी उभारतात, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना. आणि ते हात जोडून ते स्वामी पुढे उभा राहिले. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत आहेत. त्यांना बोलता सुद्धा येत नाही. अंगामध्ये थरकप चढल्यासारखं झालं पूर्ण, त्यांचे अंग थरथरायला लागले. अष्टसात्विक भाव जे म्हणतात ना, ते भाव सगळे त्यांच्यात जागृत झालेले होते. आणि ताईने स्वामी महाराजांना फक्त थोडक्या मोडक्या शब्दामध्ये धन्यवाद हे केलं. आणि त्याच दिवशी रात्री ते आपल्या लहान भावाला घेऊन सुरतला निघाले. दुसऱ्या दिवशी ट्रेन सुरतला पोहोचली. पोहोचल्यानंतर ते तिथून डायरेक्ट हॉस्पिटलला निघाले रिक्षा करून. हॉस्पिटलला जाऊन पोहोचले तर त्यांच्यासोबत जे कामगार होते ते 2-4 कामगार त्याच ठिकाणी रात्रभर बसलेले होते. आणि ताईने त्यांना जाऊन विचारलं की कुठं आहेत काय. त्यांनी सांगितलं मध्ये ॲडमिट आहे. ताईने पाहिलं. मग ताई आतमध्ये गेल्या आणि त्यांच्या पतींची झालेली अवस्था त्यांनी बघितली. हृदय एकदम पिळवटून गेल्यासारखं झालं त्यांचं. पण स्वामी कृपेनं एवढं भयंकर घटना घडलेली असताना सुद्धा, एवढा मोठा शॉक लागलेला असताना, इलेक्ट्रिक शॉक लागलेला असताना, त्यातून सुद्धा ते वाचले. आणि केवळ 1 तासामध्ये ज्या गोष्टी हातातून गेलेल्या होत्या आणि सटल्या होत्या त्या सर्व गोष्टी पूर्ववत झाल्या. स्वामी कृपाच म्हणाला पाहिजे. स्वामी कृपा म्हणाली. तर ताई गावाकडून जात असताना सोबत स्वामी महाराजांच्या चरणावरती जे गंध लावलेले होते ते थोडंसं घेऊन गेलेलं होते. ते त्याने ते पतीच्या कपाळावरती लावलं आणि स्वामी महाराजांना परत एकदा हात जोडून प्रार्थना केली की स्वामी महाराज
तुम्ही ह्या संकटातून जसं बाहेर काढलेलं आहे तसं आता फक्त लवकरात लवकर बरं करा. आणि नंतर ताईंचे जे भाऊ आहेत ते डॉक्टरांना जाऊन भेटले. त्याने डॉक्टरकडून सगळं, तर डॉक्टरांनी असं आश्चर्याची गोष्ट त्यांना सांगितली की आमच्या जीवनातलीच अशी पहिली घटना आहे. एवढा मोठा शॉक लागलेला असताना 440 व्होल्ट आणि 5 ते 6 सेकंदापर्यंत त्या वायरशी ते चिटकलेले होते. 5 ते 6 सेकंदापर्यंत 440 व्होल्ट त्यांच्या शरीरातून करंट पास प्रवाहित झालेलं होतं. तर ह्या गोष्टी अशक्यप्राय आहेत. 2 ते 3 सेकंदापर्यंत जर झटका असेल तर एखाद्या वेळेस वाचण्याची शक्यता असते, आम्ही वाचवू शकतो त्याला. पण 3 सेकंदापेक्षा जर जास्त वेळ इलेक्ट्रिक शॉक जर लागला एवढा मोठा 440 व्होल्टचा, तर व्यक्तीचं जागेवरतीच मृत्यू होतो. वाचण्याची शक्यता खूप कमी असते. पूर्ण हृदयाची गती थांबते, श्वास पूर्णपणे थांबतात, स्नायू सर्व आकडले जातात, जागेवरती मृत्यू होतो. पण त्या डॉक्टरने त्यांना सांगितलं की अशी काय घटना घडली आमच्याही काही लक्षात आलं नाही. पूर्ण हार्टबीट जे आहेत स्टॉप झालेले होते, पल्स पूर्णपणे हे झालेले होते आणि मॉनिटरवरची लाईन पूर्णपणे फ्लॅट झालेली होती. वाचण्याची शक्यताच नव्हती. पण पुढे 10 ते 15 मिनिटांमध्ये अचानक काय झालं माहिती नाही आणि त्यांच्या हृदयाची कृती परत सुरू झाली. तर जी लाईन पूर्णपणे फ्लॅट झालेली होती त्या लाईनमध्ये हळूहळू कंपनी यायला सुरुवात झाली. छोटी 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 कंपनी जवळजवळ मृत्यूच्या दारात जाऊन परत वापस आले होते. म्हणजे पूर्ण संपलेलं होतं. परत तिथून आणि त्याच्या त्या लाईनमध्ये परत थोडीशी हलकी कंपनी यायला लागली त्याच्यामध्ये. तर त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की हे काय प्रकार घडला आम्हाला सुद्धा माहिती नाही, कारण वाचण्याची शक्यता आम्ही स्वतः सांगितलेलं होतं की बोलवून घ्या घरच्यांना, हे शेवटची क्षण आहेत त्यांची. पण त्या रात्रीच्या 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्येच हे सर्व घडलं आणि त्या 15 मिनिटामध्येच परत हार्टबीट सुरू झाले. परत त्यांचे हळूहळू श्वास सुरू व्हायला लागले आणि ह्या प्रसंगातून स्वामीने त्यांना वाचवलं. पुढे 3-4 दिवस त्यांची जी काही ट्रीटमेंट होती ती चालू राहिली. तर ताई दररोज स्वामींना प्रार्थना करत होत्या, सतत प्रार्थना करत होत्या. तारक मंत्राचा जप सतत त्यांचा चालू होता आणि ह्या याच्यातून पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये पूर्ण ते रिकवर झाले आणि त्यांना ICU मधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं. थोडं बाकीचे जे काही ट्रीटमेंट होती ते ट्रीटमेंट चालू राहिले आणि शरीराला जी क्षती पोचलेली होती त्यांच्या, आणि हे सर्व ट्रीटमेंट घेत घेत केवळ 15 दिवसामध्ये ते रिकवर झाले. पूर्ण याच्यातून पूर्णपणे बाहेर पडले. शरीरामध्ये अशक्तपणा होता, बरीच कामं ते करू शकत नव्हते, पण नॉर्मली जेवढं शक्य आहे तेवढं ते हालचाल करू लागलेले होते. उठता बसता येत होतं, चालता येत होतं त्यांना. आणि ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज भेटलं तिथून त्या दिवशी ते सरळ त्यांना घेऊन ताई सरळ गावाकडे येऊन पोचले जामनेरला. आणि ज्यावेळेस त्यांना घेऊन ताई गावी पोचले त्यावेळेस दादांना पाहून सर्वांना खूप आनंद झाला. सर्वांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू व्हायला लागले आणि ज्या त्यांच्या भाचीचं लग्न होतं ती तर त्यांच्या गळ्याला पडून रडायला लागली. कारण तिला ज्यावेळेस ही घटना कळाली होती त्यावेळेस ती असं म्हणत होती की मामा जर नसतील तर मी माझं लग्न करून घेणार, आयुष्यभर मी असंच राहीन, लग्न करणार नाही. आणि पुढे सर्व मग हळूहळू सर्व व्यवस्थित होत गेलं. पुढं लग्नाची तारीख जवळ येत होती आणि सर्व गोष्टी होत गेल्या. सर्व खरेदी झाली, लग्नाची तयारी जोरात परत सुरू झाली जशाला तसं. आणि त्यासोबतच दादांची काळजी पण सर्वजण व्यवस्थित घेत होते. आणि पुढे त्यांच्या भाचीचं लग्न पण एकदम अत्यंत उत्साहानं आनंदानं पार पडलं, चांगल्या प्रकारे पार पडलं लग्न. आणि या सर्व घडलेल्या घटनेतून आणखी एक चमत्कार झाला असं ताईने सांगितलेलं आहे. तर त्यांचे जे भाऊ होते लहान, ज्या भावाला ते सोबत घेऊन गेलेले होते, तो अत्यंत नास्तिक माणूस. कधी त्यांनी देवाचं दर्शन सुद्धा घेतलं नाही, कुठल्या मंदिरात सुद्धा तो कधी पाऊल टाकत नाही. ज्यावेळेस गणेश उत्सव असतो त्यावेळेस घरामध्ये गणपती बसवलेला असतो, त्या गणपतीच्या समोर सुद्धा तो कधी जात नाही. असा इतका नास्तिक व्यक्ती की तो कुठल्या साधू संताचं तोंड सुद्धा बघत नाही. देवाचं नाव जरी ऐकलं किंवा देवाची चर्चा जरी कुठं चाललेली असली तर त्याचं डोकं सणकायला लागतं असं ताईने सांगितलंय. तर इतका नास्तिक त्यांचा भाऊ. पण ह्या घडलेल्या घटनेतून आणि डॉक्टरांनी तिथे जे सांगितलं त्यांना ते सर्व घटना आणि ह्या घडलेल्या सर्व गोष्टी बघून त्याच्या जीवनामध्येच पूर्ण परिवर्तन झालं. आणि आज ह्या घडीला ताईंचा तो लहान भाऊ ताईपेक्षाही स्वामींची जास्त भक्ती करतो, स्वामींचा पक्का भक्त बनलेला आहे असं ताईने सांगितलेलं. म्हणजे स्वामींची लीला कशी असते, स्वामी कशा रीतीनं पाठीशी उभे राहतात, कशा रीतीनं आपल्याला सहाय्य करतात. तर ताईने जो त्यांचा स्वामी अनुभव पाठवलेला होता तो अनुभव वाचताना माझ्या अंगावरतीही रोमांच उभे राहिले. इतका भयंकर प्रसंग. आणि स्वामीने त्यांना अगदी केवळ 1 तासामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या, हातातून गेलेल्या गोष्टी पूर्ण व्यवस्थित झाल्या. तर ही सर्व स्वामींची लीला आहे, स्वामींची कृपा आहे. स्वामी कशा रीतीनं कोणाला सहाय्य करतील काही सांगता येत नाही. त्यासाठी
एक गोष्ट सांगितली जाते, तुम्ही ज्या गोष्टीचं सखोल चिंतन करत असता, ज्या गोष्टी तुमच्या आत खोलवरती उतरलेल्या आहेत, त्याच गोष्टी तुम्हाला अडचणीच्या वेळी आठवणीला येतात, त्याच गोष्टी तुम्हाला संकटाच्या वेळी आठवतात. ज्या वेळेस दादांना शॉक लागलेला होता त्यावेळेस ते ओरडले जोरात, आणि ज्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपण आता याच्यातून वाचू शकत नाही, त्यावेळेस त्यांच्या मुखातून स्वामींचं नाव बाहेर पडलं, स्वामीचं नाव बाहेर पडत होतं. आणि हे त्या कामगाराने ऐकलं, म्हणून त्याला समजलं की यांना करंट लागेल. जर त्यावेळेस त्यांच्या तोंडातून स्वामी हे शब्द बाहेर पडले नसते, बघितलं नसतं, त्याला काय माहितीच नाही, तो त्याच्या रस्त्याने चाललेला होता. त्या कामगाराच्या कानावरती अत्यंत हळुवारीतीने शब्द पडतायत, स्वामी 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 म्हटलं. आणि त्याला असं वाटलं की हा आवाज कुठून येतोय, आणि हे पाहण्यासाठी तो ज्यावेळेस वळला त्यावेळेस त्याला ही सर्व घटना दिसली. तर ह्या घटनेतून आपण शिकायचं काय की स्वामींच्या नावामध्ये सुद्धा किती शक्ती आहे. रामायणामध्ये एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, राम न जाने राम नाम की महिमा. रामाच्या नावाचा महिमा काय आहे हे रामाला सुद्धा माहिती नाही. अगदी तसंच स्वामी परब्रह्म स्वरूप आहेत, रामाचाच अवतार आहेत. तुम्ही स्वामीचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा तुम्ही तरुण जाणार आहे, स्वामी तुमचं रक्षण करणार आहेत. तर हा सर्व प्रसंग ऐकल्यानंतर माझ्या अंगावरती रोमांच उभे राहिले, आणि प्रत्यक्ष स्वामी कशा रीतीने सहाय्य करतात, कशा रीतीने आपल्या पाठीशी उभे राहतात, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. तर अशा प्रकारे ताईने त्यांचा अनुभव आपल्याशी शेअर केलेला होता, तो आज आपण आपल्या सर्व स्वामी भक्तांना सांगितलेला आहे. सर्व स्वामी भक्तांना मला एवढंच सांगायचं आहे, स्वामींची अत्यंत शुद्ध मनाने, शुद्ध भावनेने, निस्वार्थ भावनेने, अनन्य भावाने स्वामींची भक्ती करा. कसलाही स्वार्थ मनात ठेवू नका, स्वामींना काहीही मागू नका कधी. तुम्हाला जे आवश्यक आहे ते स्वामी देत राहतो तुम्हाला. आणि स्वामी मुळातच भक्तवत्सल आहेत, कृपा सिंधू आहेत, दयेचे सागर आहेत, करुणेचे सागर आहेत स्वामी. त्यांना आपल्याला काही मागावं लागत नाही, ते न मागताच आपल्याला देत असतात. फक्त आपण प्रामाणिकपणाने त्यांच्याकडे जायचंय, आपल्याला शुद्ध भाव घेऊन आपल्याला जायचंय, कसलाही स्वार्थ स्वामीकडे जाताना आपल्याला ठेवायचं. तर एवढ्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि आपलंही जीवन स्वामी भक्तीने धन्य करा, एवढं मी सांगू इच्छितो. तर आज आपण जामनेरच्या गौरीताईंचा स्वामी अनुभव ऐकलेला आहे. तर हा स्वामी अनुभव तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचा जर काही स्वामी अनुभव असेल तर ते आमच्याशी नक्की शेअर करा. आपण आपल्या चॅनलवरती तो तुमचा स्वामी अनुभव नक्की अपलोड करू. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन स्वामी अनुभवासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.